करतात त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, परंतु ज्यांना त्रास आहे, ज्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी तर मी निश्चितपणे भांडत बसणार. आता काही लोक कोणाचे तरी एजंट आहेत. कुठल्याही समाजामध्ये 100% लोक काय बरीच असतात असे नाही, परंतु जी लोक आज ज्यांच्यावर प्रसंग आहे, आज आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये जर विचार केला तर ठाणे बेलापूर रस्त्याच्या पलीकडे MIDCनी जागा घेतली, अलीकडे सिडकोने घेतली, मग सिडकोनी आणि MIDCनी जागा घेतली, कंपन्या त्या ठिकाणी थाटल्या गेल्या, आता कंपन्या विकल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. सिडकोनी BMTC स्थापन केली, पहिली सिडको होती ती बंद केली, तिथल्या नोकऱ्या गेल्या. मग अशा पद्धतीनं लोकांवर अन्याय होतो आहे आणि अशा पद्धतीने लोकांना त्रास होतो आहे. आज आपण एका बाजूला म्हणतो जागा MIDCने आमची घेतली, ती जागा MIDCने विकली नाही किंवा तिथं कंपन्या बांधल्या नाही, त्या ठिकाणी अखंड भारत देशातली लोक त्या ठिकाणी आज तिथं घरं करून राहिलेत. आम्हाला त्यांना घरं द्यायचा विरोध नाही, परंतु जमीन आमची, आम्हाला घरं नाही, आणि ज्यांची जमीन नाही त्यांना घरं दिली जातात. मग त्यांना घरं द्यावीत, परंतु आमच्या लोकांना पण दिली पाहिजे. आता इतर ठिकाणी MIDCमध्ये 15% जमीन परत देणार, नवी मुंबईमध्ये फक्त 100 मीटर. तर हे जे तफावत हे ते झालं नाही पाहिजे. सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे, MTNC सुद्धा बदली झालेले आहे. सिडकोमध्ये एवढी ती सिडको भ्रष्ट झालेली आहे. असा आपण बोलतो ना शरीरामध्ये, रेल्वेला अपघात होतो बघा, रेल्वेनी जेव्हा एखाद्या माणसाला उडवलं की जेवढे फ्रॅक्चर्स होतात तशाच पद्धतीनं भ्रष्टाचाराची व्याख्या झालेली आहे. सिडकोमध्ये कोणीही धुतलेल्या तांदळासारखं नाही. सगळे जवळपास 90% लोक हे पैसे म्हणजे ते लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय कामं करत नाही. ते टक्के मोजले तर हैराण व्हायला आपण. आता मला सांगा, ऐका हां, बरोबर आहे तुझं प्रश्न, तुम्हाला माहिती होतं तुमचा ते प्रश्न येईल. 5 रुपये मीटरनी जागा घेतलेली आहे, बरोबर आहे. तर आज ते 5 लाख रुपये मीटरनी विकलं जातं. मग याच्यामधला जो फरक आहे, एवढे पैसे सिडकोला मिळतात, त्या पैशाचं होतं काय? आता तुम्ही म्हटलं मग काहीतरी अर्धवट बोलले, काय बोलले? हां, तर ते आमचे मंत्री जे आहेत ना ते नवी मुंबईपुरते नाहीत ना. आमचे मंत्री महाराष्ट्र आणि आमचे नेते आहेत ते शिवसेनेचे प्रमुख अख्ख्या महाराष्ट्रात, भारतात, दिल्ली इकडे थोडासा त्यांचंही दुर्लक्ष झाला असावा. परंतु हे जे भ्रष्टाचार होतात, बरोबर आहे, तर त्यासाठी मुख्यमंत्री पण आहेत, आम्ही पण आहोत, तुम्ही पण आहात पत्रकार. तर ही जे चाललेली यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केल्याशिवाय होणार नाही आहे. सिडकोचा अध्यक्ष तर पहिलेच बसवला पाहिजे, पण तो आपण का बसवला जात नाही हे मी तर ते नाही, मला काही नाही अध्यक्ष. मला जर मला नाही, मी अध्यक्ष नव्हतो, मी डायरेक्टर होतो. मला जर त्या ठिकाणी डायरेक्टर बनवला तर याच्यामध्ये मी 100% तर काय आपण थांबू शकत नाही. परंतु 70-80% त्यावेळेला बघा तुम्ही, जर FD जर सिडकोची बघितली तर 5,000 कोटीच्या वर होती. आता काय मला माहीत नाही. नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. खरं तर मी शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये आल्यापासून, तसं नवीन पक्षात जेव्हा आपण जातो तेव्हा थोडंसं आपल्याला अभ्यास करणं आणि स्वतः काहीतरी काम करणं, आणि ते सर्व झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते शिवसेना पक्ष यांनी, शिंदेसाहेब यांनी माझी नियुक्ती आगरी कोली समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून म्हणजे नेमणूक केलेली आहे. तसे याचं पत्र मोरेसाहेब यांनी, सचिव मोरेसाहेब यांनी मला दिलं आणि त्या अनुषंगानं लगेच मी कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील जिथं कोली समाज मोठ्या संख्येनं आहे, पंढरपूर, सोलापूर, त्याचबरोबर
उस्मानाबाद, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बऱ्याचशा कोळी बांधवांची मीटिंग घेतली आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी समाज असो, आगरी समाज असो, त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. आणि खरं तर या दोन समाजाकडे कोणतेही सरकार असेल जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं न गेल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडायची असेल तर मला आगरी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून फार मेहनत घ्यायला लागेल. आणि त्याच्याचपैकी आपण जर जिथं राहतो नवी मी सिडकोचा डायरेक्टर असताना बरेचशे गोष्टी सिडकोच्या माध्यमातून आगरी कोळी भवन असेल, भूमिपुत्र भवन असेल, किंबहुना शाळा इमारती बांधण्यासाठी 2 कोटी रुपये अनुदान असो, असे कित्येक प्रश्न गरजेपोटी घरांचा, पहिला तर अतिक्रमण शब्द होता पण गरजेपोटी घर हे नाव मी स्वतः सिडकोचा डायरेक्टर असताना दिलं. सर्व सिडकोचे अधिकारी, त्याचबरोबर आमच्याबरोबरचे डायरेक्टर असतील, चेअरमन असतील, त्यांनी सहकार्य केल्यामुळंच ह्या गोष्टी मी करू शकलो. परंतु गरजेपोटी घरांचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षे तसंच प्रलंबित आहे आणि बऱ्याच वेळा GR निघाला परंतु अंमलबजावणी अजिबात झाली नाही. सिडकोचे अधिकारी काहीतरी चुकीच्या माहिती पुरवतात आणि एखादी गोष्ट त्याच्यामध्ये अशी मेक मारून ठेवतात का कुठलाच घर नेहमी झाला नाही पाहिजे. आणि म्हणून तो प्रश्न जो आहे तो प्रथमतः एकनाथ शिंदे साहेब UD मिनिस्टर आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्या दृष्टिकोनातून तो माझा पहिला काम असेल की लवकरात लवकर हा परिपूर्ण GR काढून त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू. आणि तसंच बेलापूर मतदारसंघामध्ये आगरी कोळी भवन आहे, तसाच प्रकारचा आगरी कोळी भवन हा ऐरोली मतदारसंघात देखील व्हावा या दृष्टीनं मी पुढाकार घेणार आहे. आत्ता आपण बघतोय ह्या सर्व गोष्टी ह्या निवडीच्या किंवा माझ्या कार्याच्या किंवा मला पुढं काम करायचं आहे, परंतु ज्याच्यासाठी नवी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघामध्ये गणेश नाईक साहेबांनी मंदाताई म्हात्रे यांना निवडून दिलेलं आहे. गणेश नाईक साहेबांचे वर्ष मोजता येत नाही, एवढ्या वेळेला वर्ष ते मंत्री, पालकमंत्री, आमदार आहेत. मंदाताई देखील 3 वेळा आमदार आणि 1 टर्म त्या ठिकाणी 6 वर्षासाठी आमदार त्या निवडल्या होत्या. परंतु आपण 5-7 दिवस गेले की दोघांच्या काहीतरी कारणावरून भांडणं होतात आणि त्या भांडणामुळं नवी शहरामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, मग तो झोपडपट्टीचा असू द्या, शहरातला असू द्या किंवा प्रकल्पग्रस्त असू द्या, यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आज पाण्याचा प्रश्न आपल्याला भेडसावतो, तशाच पद्धतीनं असे कितीतरी प्रश्न. सिडकोमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, तिकडं कोणाचं लक्ष नाही. महानगरपालिकेमध्ये जसे शंकरन कमिटी लागली होती ठाण्याला, तशाच प्रकारची इकडं कमिटीची मागणी करावीशी का असं या ठिकाणी वाटतं आहे. म्हणून अशा पद्धतीनं ज्या गोष्टी होत आहेत, मग बदल्या असतील, मग पत्रकारांना प्रश्न विचारावे लागतात की पत्रकारांना बातम्या द्याव्या लागतात. मुख्य चांगली पदं आहेत त्या ठिकाणी बेजबाबदारपणानं आयुक्त त्यांच्या बदल्या करतायत आणि मीटर चालू किती मीटरमध्ये ते पैसे द्यावे लागतात. ह्या सर्व गोष्टी जर आपण विचार केला तर नवी आज आपण ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतो आहे. त्याचबरोबर आता पुनर्बांधणी झाली पाहिजे, पण पुनर्बांधणी होत असताना तिकडं बिल्डर लोकांना पाणी पुरवला जातो आणि ज्यांना जे ताणावलेले आहेत त्यांचा मात्र पाणी कपात केली जाते. प्रदूषणच्या बाबतीत नवी शहर हे स्वच्छ शहर असून देखील एवढा ह्या कामं सुरू झालेले आहेत, प्रदूषण वाढतो आहे, मारामाऱ्या चालू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या ठिकाणी हे दोन्ही आमदार
हे आमदार आणि हे मंत्री महोदय यांची ही जी चाललेलं ते नलावरचं भांडण, ह्या सर्व गोष्टी, आणि त्याला प्रशासन बली पडतो आहे. आयुक्ताची खुर्ची वाचवण्यासाठी आयुक्त मस्तपैकी दोघांच्या मध्ये, आता मी व्हिडिओ बघितलं, मंदाय त्याला समजवतात, गणेश नायका साहेबांचा हात धरून त्यांना घेऊन चालतात. म्हणजे ह्या काय आपली खुर्ची वाचवण्यासाठी. बाकीचं मला बोलायचं नाही, कारण ते हे का करतात, हे सगळं सहन का करतात. त्या टोलनाका कुठला मोठा, किती मोठा टोलनाका त्यांचा आहे याचा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी जर बघितल्या आपण तर फार भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून नवीमुंबईकरांना एकत्र करून यांच्या विरोधात एक मोठा भव्य असा मोर्चाचं आयोजन करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे. आणि नुसता मोर्चा नाही, त्याचं फलस्वरूप आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. सिडकोमध्ये मी बघतो आहे की प्रत्येक मीटरला किती पैसे दिल्याशिवाय भूखंडाचा ड्रॉ होत नाही. आणि अशा पद्धतीनं पहिला माला, 7वा माला, 3रा माला, हे एवढा भ्रष्टाचार सिडकोमध्ये सुरू आहे. आता तडकाफडकी आपली बघितली बातम्या, आपण MD बदलले, आता नवीन MD आलेले आहेत. आणि त्यांचं मी सगळं फोटो बघितले, ते स्वागत त्यांचं, आणि त्यांचे ते अधिकारी, त्यांच्याबरोबर युनियनचे पदाधिकारी. तर मला वाटतं की पाठीमागं ज्या MDची बदली केलेली आहे, कशासाठी केलेली आहे, त्यांनी देखील नवीन आदर्श घडवावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक आपण बघतो की नाईक साहेबांना फार हौस आहे. साहजिक आहे, त्यांना वाटतं की नवी मुंबई म्हणजे महाराष्ट्र आहे, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. परंतु नवी मुंबईच्या बाहेर ते जाताना क्वचित कुठेतरी गेले लग्न समारंभाला वगैरे, किंवा 40+ मॅचेत हेलिकॉप्टरमध्ये आपण बघतो की 5 गेनेला वगैरे, पण इतर ठिकाणी कुठं दिसत नाही. ते कोणाचं वाढदिवस, कोणाचं साखरपुडा, कोणाचं लग्न, कोणाचं मयत, कसं बसायला किंवा दहावा, या ठिकाणी नाईक साहेब दिसतात. मग जगातले एकमेव व्यक्ती असेल नाईक साहेब, त्यांचं ग्रीनिज बुकमध्ये त्यांचा रेकॉर्ड झाला पाहिजे की सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा काही सुखदुःखामध्ये ते जगातले एकमेव व्यक्ती असेल की ते नाईक साहेब रेकॉर्ड मोडतील. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांचं फार लक्ष, म्हणजे महाराष्ट्रामध्ये लक्ष नाही, त्यांचं फक्त नवी मुंबई कार्यक्षेत्रात लक्ष आहे. तर मला तर वाटते त्यांनी नगरसेवक जर झाले तर हे सगळे प्रश्न सुटतील, कारण ते सभागृहात असतील. आणि मग त्यांनीच बोलावं, जसं आज सागर नाईक बोलतात, महापौर बोलत नाही, स्टँडिंग कमिटी सभापती बोलत नाही, फक्त एकमेव वासरात लंगडी गाय शाणी, ते सागर नाईक त्यांचं नाव आहे. आणि कायदा आणि फक्तच कायद्याने सगळं झालं असतं तर कोर्टाच्या बाहेर पण काही गोष्टी मिटवायला सांगतो कोर्ट. तुमची दोघांची इच्छा असेल तर मिटवा, पण नवी मुंबईच्या हिताचा काही विषय असेल तर कायद्याला थोडंसं बाजूला ठेवून सभा संपली पाहिजे. परंतु कलगीतुरा सभागृहामध्ये चालतो, तर नाईक साहेब असतील तर तो, मला तर वाटते हे असं होणार नाही. आणि माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे पण एक हाऊस पूर्ण करावी, जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटतील. धन्यवाद.